विदर्भात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय। मागील 24 तासांमध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये 240 मिलीमीटर तर चंद्रपूर जिल्ह्यात 210 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि हिंगणा तालुक्यामध्ये देखील 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी हवामान विभागानं रेड अलर्ट तर चंद्रपूर, वर्धा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पावसानं कहर केलाय। दुपारनंतर पावसानं जोर धरलाय। जिल्ह्यातले नदी नाले सध्या तुडुंब वाहत आहेत। वैनगंगा प्रवाहित झाली आहे तर गोदावरी प्रमुख नद्या देखील भरून वाहत आहेत। भामरागड लगतच्या पामुल, गौतम आणि पर्लकोटा नद्यांना देखील पूर आलेला आहे। त्यामुळे 700हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतलाय। गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे 4 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। मुसळधार पावसामुळे आलापल्ली शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। या भागातील पेट्रोल पंपाला देखील पाण्यानं वेढा घातलाय। पुरामुळे जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीवरती मोठा परिणाम झालाय। पावसामुळे शेकडो हेक्टर शेती देखील पाण्याखाली गेली आहे। गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे आष्टी मुलचेरा मार्गावरती रेंगेवाही नाल्यावरती पाणी वाहत असताना कार नेणं वनपरिक्षेत्र अधिकारी मोहम्मद अरुद्दीन यांच्या अंगलट आलंय। पाण्याच्या प्रचंड प्रवाहामध्ये त्यांची कार वाहून जाताना झाडाला अडकली। माहिती मिळताच आष्टी पोलीस, महसूल आणि वन विभागाच्या पथकानं स्थानिकांच्या मदतीनं थरारक बचाव मोहीम राबवून त्यांना सुखरूप बाहेर काढलं। त्यानंतर कार वाहून गेली। सलग पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद असून प्रशासनानं पुराच्या पाण्यामधून प्रवास टाळण्याचं आवाहन केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पावसाची स्थिती आणि पूर परिस्थितीचा जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 129 मिलीमीटर पाऊस झालाय। छत्तीसगडमध्ये अधिक पाऊस झाल्यामुळे भामरागड तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली असून 700 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। विविध आश्रमशाळा आणि अन्य ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन समन्वयातून काम करत आहे तर एकूण 17 मार्ग बंद आहेत। गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कुरखेडा तालुक्यातल्या गुरनोली गावातली 700 वर्षांपूर्वीचा तलाव फुटलेला आहे। तलावाचं पाणी वेगानं बाहेर पडल्यामुळे गुरनोली आणि पिंपळगाव मार्गाचा काही भाग वाहून गेलाय तर 10 हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। घटनास्थळी तहसीलदार शशिकांत जाधव यांनी पाहणी करून नुकसानग्रस्त शेती आणि रस्त्यांचा पंचनामा करून तातडीनं अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत आणि रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय। याच्या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना 1 दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे। हा आदेश शासकीय, अनुदानित आणि खासगी सर्व संस्थांना लागू राहणार आहे। प्रशासनानं नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं, नदी नाले, ओढे यांच्या जवळून प्रवास टाळण्याचं आणि पाण्यानं भरलेले रस्ते ओलांडू नयेत असं आवाहन केलंय। यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे आर्णी शहराच्या रस्त्यालगतच्या नालीचं पाणी 2 दुकानांमध्ये शिरलं। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेलं नाल्यांचं बांधकाम संथ गतीनं होत असल्यामुळे नाले हे चोकअप झालेत। यामुळे दुकानातील मालाचं मोठं नुकसान झालेलं असून झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी दुकानदारांनी बांधकाम विभागाकडे केली आहे। यवतमाळच्या घाटंजी शहरात झालेल्या दमदार पावसामुळे SPM गिलाणी महाविद्यालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं। महाविद्यालयाचं आवार आणि प्रवेशद्वार अक्षरशः तळ्यासारखं झालेलं होतं। वर्गात ये-जा करताना विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढावी लागली। साचलेल्या पाण्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची दप्तरं, कपडे भिजले तर काहींना घरी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील जुनोनी गावामध्ये 80 वर्षीय भागीरथा खडसंग यांच्या निधनानंतर अंत्ययात्रा काढण्यासाठी ग्रामस्थांना पुराच्या पाण्यामधून जीव धोक्यात घालावा लागला। गावात स्मशानभूमी नसल्यामुळे आणि अंत्यविधीच्या ठिकाणी जाण्यासाठी साधा रस्ता देखील नसल्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो। या घटनेमुळे गावातील मूलभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला। यंदाच्या हंगामामध्ये कालचा पाऊस सर्वात मोठा असून यामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये काही प्रमाणात वाढ होण्यास मदत होणार आहे।
सकाळपासूनच दिवसभर हलक्या स्वरूपाचा पाऊस होता, मात्र संध्याकाळनंतर काही भागामध्ये हलका तर काही भागात जोरदार पाऊस झाला। दरम्यान हवामान विभागाने वाशिम जिल्ह्यासाठी पुढील 24 तासांचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला असून काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार पाहायला मिळाली। संध्याकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला होता। अनेक नदी ओढे दुथडी भरून वाहत आहेत, तर दिवसभर पडणाऱ्या या पोषक पावसामुळे पिकांसाठी दिलासा मिळालेला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सलग पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांची पातळी देखील वाढण्यास मदत झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास सर्वच भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। जिल्ह्यातील अनेक नदी आणि ओढ्यांना मोठा पूर आलेला असून संध्याकाळपासूनच पावसाचा जोर आणखी वाढलाय। संग्रापूर आणि जळगाव जामोद तालुक्यामध्ये सातपुडा पर्वतांमधून वाहणाऱ्या ओढ्यांना पूर आला आणि यामुळे जळगाव जामोद ते संग्रामपूर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरती पाणी असल्यामुळे अनेक वाहनं अडकून पडली होती। मागील 24 तासांमध्ये भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। जिल्ह्यामध्ये 37.9 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून साकोली शहरासह 4 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे। साकोली शहरामध्ये सर्वाधिक 153.8 मिलीमीटर, साकोली तालुक्यामध्ये 97.7 मिलीमीटर पाऊस झाला। तुमसर तालुक्यामध्ये सर्वात कमी म्हणजेच 20.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यामध्ये बुधवारी दिवसभर आणि रात्री मुसळधार पाऊस कोसळला। यामुळे नद्या आणि ओढ्यांना पूर आलेला आहे। सिपना नदीला पूर आलेला असून पाणी पुलावरून वाहत आहे। यामुळे 20 ते 25 गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय। याशिवाय पूर्णा प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे 3 दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आले। त्यामुळे शिरसगाव कसबा इथल्या मेघा नदीला अचानक पूर आला। अमरावतीच्या चांदूर रेल्वे मार्गावरती पोहराजवळ मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या कडेला सर्वत्र पाणी साचलं। रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्यामुळे वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरू आहे। यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं असून जळगाव शहरातील नवीपेठ परिसरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचलंय। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पावसामुळे नागरिकांची वाताहत झालेली असून जळगाव महानगरपालिकेने या परिसरामध्ये तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली। हिंगोली शहरासह सेनगाव परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। या पार्श्वभूमीवरती संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय। तर सलग पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असला तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। नांदेडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जमिनीचा काही भाग अचानक धसला आणि त्यामुळे एक कार खड्ड्यामध्ये कोसळली आहे। ही घटना शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या गेट समोर घडली। कारचे चालक प्राध्यापक चंद्रशेखर येंगडे गाडी चालवत असताना अचानक रस्ता खचत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ चालत्या गाडीमधून बाहेर उडी मारली। त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे। अचानक जमीन खचल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सततच्या पावसामुळे अशा घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। आमच्या माननीय प्रोफेसर ती आहे, टीचर आहे, ते गाडी बाहेर काढताना अचानक एक टायर त्याचा खड्ड्यामध्ये गेल्यामुळं ते पुन्हाच गाडी तिथं मध्ये खड्ड्यामध्ये गेली होती आणि महापालिका यंत्रणेद्वारे फायर ब्रिगेडची यंत्रणा होती, आमच्या DMC महापालिका सर्वांनी मशगत करून 2 JCB सहाय्याने त्याला आम्ही कारवरी काढलेली आहोत। इथं माहिती घेतली असता असं मला कळालं की सदरी इथं एक जुना नाळा होता जे काळांतरानं अलिप्त झालेला आहे आणि ते आज काही वर्षानंतर ते पोकळ झाल्यामुळं सदरी कार बंदी केलेली दिसून येते। कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा घरी निघालो तेव्हा आमच्या कॉलेजच्या गेटच्या समोर थोडासा खड्डा होता। तो खड्डा चुकून मी जाण्याचा प्रयत्न केला, पण गाडीचं एक चाक मध्ये धसलं आणि मी दरवाजा काढून बाहेर पडलो। त्यानंतर थोडं करत पूर्ण गाडी त्या खड्ड्यामध्ये धसली आणि सुदैव की मी बाहेर पडलो। तर मी बाहेर पडलो नसतो तर गाडी सगट मीही मध्ये अडकलो असतो आणि कदाचित फार मोठा अनर्थ झाला असता। नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला। मांडवी, कनकी, पिंपळगाव आणि फाटा कोठारी या गावांमध्ये पावसाचा मोठा फटका बसलेला असून कोठारी मांडवी इथल्या रस्त्यावरच्या पुलावरती पाणी वाहत आहे, तर पिंपळगाव इथे एका महिलेच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालंय।
सातारा जिल्ह्यात घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागराचे 6 वक्र दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 6 दरवाजे 1 फुटानं उघडलेत, तर धरणामधून 5061 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रामध्ये सोडण्यात आलंय. पायथा विद्युत गृहातून 1050 क्युसेकचा विसर्ग आधीच सुरू असून सध्या नदीमध्ये एकूण 6129 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. दक्षिण गोव्यातील पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे साळावली धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाणी नदीपात्रामध्ये वाहू लागल्यामुळे पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा दिलेला असून सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. साळावली धरण ओसंडून वाहू लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नागरिक आणि पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे खबरदारी घेण्यास सांगण्यात येत आहे. रायगडच्या श्रीवर्धनमधील सोमजाई मंदिराच्या पाठीमागील टेकडीवरून दरड कोसळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या दरडीसोबत एक भला मोठा दगड थेट टेकडीवरून निसटून श्रीवर्धन बाजारपेठेतील दोंड गल्लीमध्ये परिसरात कोसळला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र या भागामध्ये वारंवार कोसळणाऱ्या दरडींच्या घटनांविरोधात तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी सातत्यानं होतीये. वरवणे गावातील नागरिकांनी माळीण, तळीये आणि इरशाळवाळी घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती सतावतीये. तर गावात 2 वेळा भूस्खलन झाल्यामुळे स्थलांतर करण्यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे विनंती केली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी घाटातील पर्यायी मार्गाची अवस्था धोकादायक झाली आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याचा भराव वाहून जाऊन मोठा भाग खचलेला असून सुरक्षेसाठीचे लोखंडी कडे देखील वाहून गेले. काही ठिकाणी गर्डर हवेमध्ये लटकलेले असून वाहन चालकांच्या जीवाचा धोका निर्माण झालाय. गेल्याच वर्षी नूतनीकरण केलेला हा मार्ग पावसामध्ये टिकला नसल्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय. प्रशासनानं तातडीनं पाहणी करून दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी केली आहे. रायगडच्या रोहा शहरातील दमखाडी परिसरामध्ये जयराम बिल्डिंग शेजारी असलेल्या नाल्यावरील स्लॅब कोसळला. या घटनेमध्ये काही मोटारसायकल स्लॅबखाली दबल्या गेलेल्या असून कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं वृत्त आहे. भंडाऱ्यात शिक्षणासाठी चिखलदुडवीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ समोर आलाय. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील हरदोली, सीतेपार ते रेंगेपार या गावातील विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ आहे. या 2 गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम एका कंत्राटदाराला देण्यात आलं. त्यानं रस्ता खोदून ठेवला, मात्र तो पूर्ण न केल्यामुळे या विद्यार्थ्यांना चिखल तुडवत दररोज शाळेत जावं लागतं. या चिखलमय रस्त्याची माती पूर्णपणे सायकलच्या चाकांना लागत असल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना सायकल चालवणं देखील अशक्य झालंय. बीडच्या माजलगाव तालुक्यातील तालखेड आणि झिंजुर्डी तांडा या मुख्य रस्त्याची आणि वाहून गेलेल्या पुलाची समस्या गेल्या 1 वर्षापासून गंभीर बनली आहे. ग्रामपंचायत सदस्य विजय राठोड यांनी स्थानिक आमदार आणि प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊन देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते आणि 4 चाकी तर सोडाच, बैलगाडी नेण्याचे देखील नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागते. त्यामुळे रस्ता आणि पुलाचं काम तातडीनं न झाल्यास ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.